कामगार कल्याण खातं जे महाराष्ट्र राज्याचं आहे त्यांनी एक चांगला निर्णय घेतला की बांधकाम क्षेत्रामध्ये जे कामगार काम करतात त्यांचा उदरनिर्वाह त्यांना मदत म्हणून ही योजना राबवण्यात गेलेली आहे। आता वास्तविक पाहता अशा कामगारांना त्याचा लाभ मिळवण्याकरता मधला दुवा म्हणून काही लोक जर काम करत असतील तर योग्य आहे, पण ते अवास्तवरित्या पैसे घेऊन जर करत असेल तर हे योग्य नाही आहे। विशेषतः बांधकाम कामगारांच्या प्रति हा लाभ मिळाला पाहिजे, पण ते असं पाहायला मिळतं की ते मधले कोण एजंट असतील किंवा हे सगळे लोक असतील ते सर्रास लोकांच्या याद्या करणे, त्यांचे डॉक्युमेंट्स बनवणे, त्यांच्याकडून काही पैसे मिळवून घेणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांच्यापर्यंत ते लाभ पोचवणे अशा प्रकारचं ते कार्य करत आहेत। हे कार्य तुम्ही समाजसेवा म्हणून करतायत याचं भान त्यांना असलं पाहिजे आणि समाजसेवेचं भान असून जो काय खर्च येतो, समजा मेडिकल करण्याचा त्यांचं काय टेस्टिंग करण्याचं असेल किंवा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असेल किंवा इतर ते जे काही पगारवर माणसं असेल तेवढं असेल तर तेवढं थोडाफार ठीक आहे ना, करतायत तुम्ही चांगलं करता, पण अवास्तव पैसे घेऊन जर तुम्ही असं करणार असेल तर योग्य नाही आणि याचा कधी ना कधी होणार। आणि मला अशी माहिती मिळालेली आहे की सजग पत्रकारितामुळे त्याची सगळी माहिती वरिष्ठ अधिकारी आणि राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचली आणि या स्कीमची सगळी चौकशी होऊन आत्तापर्यंत कुठं कुठं दिले, कोणाकोणाला दिले, कोण कोण बेनिफिशरीज आहेत, त्याचे लाभार्थी कोण कोण आहेत आणि ते कोणी कोणी केले याची सगळी सखोल चौकशी होईल, त्याच्यावर कारवाई होईल।